संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात आता बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहेत. येऊर हे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र आहे. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने दिलेली बांधकामे परवानगी असल्याशिवाय येऊरमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम साहित्य नेता येणार नाही. तसेच ज्यांना बांधकामाची परवानगी मिळाली असेल त्यांनीही वन खात्याच्या प्रवेशद्वारावरील चौकीवर त्याविषयीची रीतसर नोंद, बांधकाम साहित्याचा प्रकार, वाहनांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करण्यात आल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्र हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे तयार झाली. या ठिकाणी रात्रीच्या वेळेत होणाऱ्या पार्ट्यामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. येऊर मधील अनधिकृत टर्फवर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे. त्याचा आढावा ठाणे महापालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र वन अधिकारी मयूर सुरवसे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपायुक्त शंकर पाटोळे, दिनेश ताडे, मधुकर बोडके, शहर विकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. येऊर येथील टर्फच्या 10 बांधकामांपैकी 8 बांधकामे यापूर्वीच निष्कासित करण्यात आली होती. एक टर्फ अधिकृत असून उर्वरित एका टर्फला दिलेली मुदत संपल्याने त्याच्या निष्कासनाची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी या बैठकीत दिली. गेल्या काही दिवसापासून ठाणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे शहरातील 2 भागात काल आणि शुक्रवारी संरक्षण भिंत कोसळण्याच्या घटना घडल्यात. यात गुरुवारी रात्री कळवा परिसरातील सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. तसेच काल दुपारी पोखरण रोड क्रमांक 1 येथील वन विभागाची भिंत कोसळल्याची घटना उघडकीस आली. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली. ठाणे शहरातील कळवा येथील गणपतीपाडा परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ओम गणेश सोसायटीची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. ही भिंत अंदाजे 15 फूट लांब व 5 फूट उंच होती. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना घडताच कळवा प्रभाग समिती निहाय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात धोकापट्टी लावण्यात आली असून संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पोखरण रोड क्रमांक 1 येथे स्वामी समर्थ मठाच्या समोर काल दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. येथे रस्त्यालगत असलेल्या वन विभागाच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला. ही संरक्षण भिंत अंदाजे 20 फूट लांब आणि 6 फूट उंच होती. या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता तसे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर कोसळलेली भिंत आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांनी JCBच्या मशीनच्या सहाय्याने बाजूला केली व रस्त्यावरील अडथळा दूर केलाय. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकाच्या पाहणीनंतर शहरातील 151 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली. ही कारवाई 19 जूनपासून नियमितपणे सुरू असून त्यात शीळ येथील MK कंपाऊंडमधील 21 इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे. या 151 अनधिकृत बांधकामांपैकी 117 बांधकामे संपूर्णपणे तोडण्यात आली असून उर्वरित 34 बांधकामांमधील अनधिकृत वाढीव भाग हटवण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या 9 प्रभाग समिती क्षेत्रामधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 19 जूनपासून अतिक्रमण विरोधी मोहिमेला वेग आला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार 9 प्रभाग समित्यांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली. या मोहिमेत प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांकडून नोंदवण्यात आलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आतापर्यंत या मोहिमेत 117 अनधिकृत बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत, तर 34 बांधकामांमधील अनधिकृत वाढीव भाग हटवण्यात आले आहेत. अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लीन चेक बांधकाम, अनधिकृत टर्फ अशा प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ.
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र, कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. वागळेश्वड येथील पार्किंगच्या वादातून 2 तरुणांवर तलवारीने हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच गोकुळनगर येथे क्षुल्लक कारणावरून 2 गटांमध्ये झालेल्या वादात एकाने विळ्याने हल्ला केला. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून परिसरात गुंड प्रवृत्तीच्या मुलांकडून असे प्रकार केले जात असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. विळ्याने हल्ला करतानाचे चित्रीकरण परिसरातील रहिवाशांनी काढल्यानंतर हा प्रकार उघड झालाय. यश मोरे, साहिल सावंत, शिरीष कांबळे आणि गणेश शेलार अशी गुन्हा दाखल झालेल्या मुलांची नावे आहेत. गोकुळनगर येथे दरवर्षी आषाढ अमावस्यापूर्वी देवीचा पालखी सोहळा आयोजित केला जातो. या पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीत काही तरुणांचे वाद झाले होते. गुरुवारी रात्री 3 ते 4 तरुण परिसरात गप्पा मारत असताना यश, साहिल, शिरीष आणि गणेश हे चौघे त्या ठिकाणी आले. मिरवणुकीत वाद करण्यासाठी तुम्ही होते असे म्हणत त्यांनी त्या तरुणासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी यश याने लाकडी फळीने तरुणाला मारहाण केली तर विशाल याच्या हातामध्ये एक विळा होता. तो विळा त्याने तरुणावर हल्ला करण्यासाठी उपसला. या घटनेत तरुणाला किरकोळ दुखापत झाले. दरम्यान या प्रकरणी तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर राबोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118/1, 3, 5, 351/2 प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून मिरवणुकीत काही तरुण वाद घालत असतात. एका मुलाने विळा घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. देशाची राष्ट्रीय धोरणे, महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकास कामांविषयी संसदेत अभ्यासपूर्व मांडणी करणारे खासदार नरेश म्हस्के यांना यंदाचा मानाचा संसदरत्न पुरस्कार आज नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याने नरेश म्हस्के यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होते. पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम आहिर, प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रिन्सेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. खासदार म्हस्के यांच्यासह महाराष्ट्रातील 7 खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा, शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेले प्राधान्यामुळेच हा पुरस्कार मला मिळाला. या दोन्ही नेत्यांचं मला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवणारा मतदार राजा, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व युवा कार्यकर्ते व माझे शिवसैनिक यांना ह्या पुरस्काराचे मी श्रेय देत असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी संसदरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिले.